गाईज संध्याकाळी होणार आहे आमच्या घरी भजन आणि भजनी मंडळीला बसण्यासाठी जी व्यवस्था आहे त्याचं चाललेलं आहे प्लॅनिंग. गाईज आज दुसरा आंबा उतरायचं काम चाललेलं आहे आणि बघा खुडी ही आमची अँटिक खुडी. खुडी कोणी बनवली बद्री? कोणी? स्वतः मी बनवली. आता आमचा ऍडव्हेंचर मॅन तयार झालेला आहे आणि आता स्पायडरमॅन सारखा फाटील धरून जा दाद्या, रिकामा नको धरू. चढ चढ, इथूनच ह्या फांदीवर चढायला पाहिजे रे बद्री. ह्या फांदीवर चढ. दुबाळक्यात पाहिजे बंटी कुठून चढ. खालून लय बारीक वाटतंय. आता मी बारीक असते तर लईच कणकणा चढले असते, पण आता काय कसं आहे कसं आहे लय बंटीने काम तमाम केलं असतं झटक्यात. हे बाजी प्रभू देशपांडे खिंड लढवायला निघालेत, आता वर चढले. मम्मीला तर खुडीतच कैरी शिरा नाही, शिरली तुटली एकदाची. 2-2 कैऱ्या संगच. बरीच प्रॅक्टिस झालेली बद्रीनाथाची. बाजी प्रभूची खिंडीमध्ये एंट्री झालेली आणि आता त्यांनी गडच सर केलेला आहे डायरेक्ट. मला यायचं पुरायचं नाही तोडाय. त्यांना असं वाटतंय मला काही तोडायला राहतंय का नाही, म्हणून बद्रीला खोळून खोळून सांगत आहेत. बापूला वाटतंय की मला राहतात का नाही तोडायला काही. कसं काय बद्री काढून घेतोय. एका चढी एक आता कैरी पाडायला सुरुवात केलेली. नाथ ओ नाथ, त्याला आहे ना आडवा ड्रम घालावं लागतं, तुम्ही उभं धरताय. उभंच असतंय. परिश्रम कठीण चाललेले होता. पाहतानी कैऱ्या तोडण्याचा आनंद घेत आहेत वर चढून. हे तरुण पोरग वर गेले आणि आम्ही म्हातारे माणसं खाली उभा राहिलेलो आहे. वर्णन चाललेले ते हे सगळ्या माकडासाठी चाललेलं आहे. एका फाटीवर जातो, आपलं अंग सगळं गोजारतो, खुला होतो आणि त्याला असं वाटतच नाही मला काही खायला असावं. फक्त त्याच्यावर पाहिल्यावर जो मुक्ततेचा आनंद आहे तो आनंद. तसं जीवाकडं असं पाहिलं की म्हणायला आहे की ह्याच्यात मला काही नेता येत नाही, माझं काही नाही, माझं कोणी नाही. हे भाष्य ठीक आहे सगळ्या गोष्टी बोलण्यापुरतं, पण वृत्तीला कुठं पटलेलं आहे, अंतकरणाला कुठं हे पटलेलं आहे. अंतकरणातून कुठं ह्याची असं, कारण मनाला जे विषय लगड झालाय तो मायाचाच तिथे. ह्यातून बाहेर काढणारा विषय कुठं छंद सद्गुरूकडून लागून कुठं कळलाय. गाईज संध्याकाळी होणार आहे आमच्या घरी भजन आणि भजनी मंडळीला बसण्यासाठी जी व्यवस्था आहे त्याचं चाललेलं आहे प्लॅनिंग. आणि आमचे पप्पा प्रत्येक काम हे एन्जॉय घेऊन करतात, म्हणजे त्यांना खूप सारा गोंधळ लागतो आणि ते चालले ना. आजी बघा त्यांच्याकडे बघून, आजीबाई बघा त्यांच्याकडे बघून कशी हसत. थांब, हसू नको, त्यांना एन्जॉय घेऊ दे. हस की जरा. आजीला खूप हसायला येतं, पण आजीने बरंच कंट्रोल केलंय, बरंच कंट्रोल केलेलं आहे आजीनी. पप्पाच्या अरेंजमेंटवर हसत आहे. थांब की आई, मग कशाला हसलीस, कशाला हसली सांग की. आई थांब की जरा तुम्ही. हा पप्पा काय काय टाकायचं बसायला? होय पप्पा, बसाय काय काय टाकायचं?
गाद्या, चपाती ही वाटते. मला वाटतं तळवट, घोंगडी अहो काय करा असेल सांग ना. आता शेपूची भाजी एखादी त्याला आपली इकडे आमटीची भाजी जोडा आणि तुम्ही सुरू करा. नियोजन तर ऐका गाईच मंडळी. आणि लगेच कांकालाच खायचं आणि लगेच इथंच बस. सगळ्यांचं नियोजन बघून आंटीने तर डोक्याला हात लावला. चोरून केव्हाच खात नाही असं टिकून म्हणले तसं मिळवलं. हे आपला भाऊ गेला की लगेच माझ्यावर लगेच बरं का मग मंडळी आज झालेली आमच्या घरी आज विशेष दर पडला ह्याचा सांगा 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 ना. तर मग मंडळी आज झालेली आहे आमच्या घरी असलेल्या भजनाची तयारी. पखवाज, हार्मोनियम आणि टाळण आज रेडी झालेले आहेत. अरेंजमेंट झालेली आहे यांची. पप्पांनी सगळी अरेंजमेंट केलेली आहे. थोड्याच वेळात होणारे भजनाला सुरुवात. भजनी मंडळ कवाशी येणार आहे? भजनी मंडळ कवा यायचे? निघाले का? काय काय तर मग मंडळी आज झालेली आपल्या इथं भजनाची तयारी. सगळी अरेंजमेंट, सिटिंग अरेंजमेंट झालेली आहे. हे ते तिथे एक चटई टाकली. सगळी सिटिंग अरेंजमेंट झालेली आहे. तबला, हार्मोनियम, टाळ यांची तयारी झालेली आहे. भजनाची नांदी झालेली आहे. गाईज आज चक्क माझा भाऊ भजनात बसलाय. ओ माय गॉड. गाईज 12:20 झालेले आणि आता प्रसाद वाटप चाललेले. आईचे प्रसाद घेऊन आलेले. अशाप्रमाणे आज आणि अशाप्रमाणे आज अधिक मासानिमित्त आमच्या इथे भजन गायले गेलेले आहे. अशा प्रकारे सगळी भजनी मंडळी निघालेली आहे. घेतलाय 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 घेतलेत काढलेत काढले. पेटे मास्तर कळाले का?
पेटी मास्तर म्हणलं गळाले का? अजून 2 तास म्हणलं तरी तयारी होती वाजवायची, आहे का नाही? मला अजून 2 तास म्हणलं तरी तयारी होती वाजवायची. बरे बाबा तुमचं काय म्हणा चौथ्या पिढीत सगळे आमचे मेंबर सुकलेले दिसते. म्हणलं चौथ्या पिढीत गोदाडे मास्तर आज आपले चाललेलं भजन आणि भजनामुळे तर आपले तर झोप तर खराब झाले. तर आता भेटू उद्या नवीन ब्लॉग मध्ये.